आमदार त्यांना स्वतःसाठी व्हायचं नाही, या तुळजापूर तालुक्याचा विकास करण्यासाठी व्हायचा आहे. तीच नाही 20-25 वर्षात कार्यक्रम एकही एका आमदारानं घेतला नाही. नुसतं खोटं आश्वासन द्यायचं, नुसतं नारळ फोडायचं जायचं. फक्त इलेक्शन आलं 5 महिने आले की करायचं, परत त्याने बी तिकडंच आणि जनता बी इकडंच. मग आता काय होईल बरं पुढं? विधानसभा लागली तर काय होणार आहे? असे भाऊ निवडूनच येणार. शेवण म्हणता तुम्ही काय? ही गावातले खर्च होण्याची गेली मग त्यांचं समाजकार्य चांगलं आहे आणि त्यांचा जनसंपर्क जास्त आहे. गेली काय करायचं ते करतो. गेल्या बारीला काय केलंय अहो अंदाज सांगा मी सांगू का? गेल्या इलेक्शनला काय केलंय जनतेनं? नेमकं काय? आम्हाला काय करायचं ते आम्ही करणार. तुम्हाला सांगत नाही. आता 5 वर्ष झाली का नाही, किती फायदा केलाय? एक रस्ता नाही नीट, दवाखान्याची सोय नाही. हो, आणि काय सांगावं तर काय काय काढायची. शरद पवारांना बिल्डिंग खातं माफ केले, क्लिअर केले का नाही विचारावं समजा. ठरविले का तुम्ही काय? काय ठरवलं मग? काय म्हणलो? काय ठरवलं तुम्ही आता? आता काय शरद पवारला निवडून द्या. तुमचं काय नाव आहे? अशोक जगदाळे साहेब तळमळीचे नेते. देवदर्शन कुणी केलं? जगदाळे साहेब देवदर्शन केले की त्यांनी बायाला निवडून कुणी? अशोक भाऊ जगदाळ्यांनी. आणि अशोक जगदाळ्याच निवडून देणार आम्ही माळावरनं, तर अंबाईकडनं. काय शेतकरी सांगा काय नाही आरक्षणासाठी ओमदादामुळे आम्ही पूर्ण सपोर्ट केला, बाकी काही नाही. ओमदादामुळे सपोर्ट करा. कुणाला? जगदाळे अशोक भाऊला काय म्हणले? अशोक भाऊ जगदाळ्यांना ओमदादामुळे आम्ही सपोर्ट केला. माणसाला लोकांना घेऊन गाव चालवण्याचं काम आहे. नाही, रोड नाही. अशोक भाऊ जगदाळे भरघोस मतानं मला दिवस निवडून देणार. माझे कार्य बघून जनताचे कमेंट आहेत. अशोक भाऊलाच तिकीट द्या. आपण इथं काँग्रेस बालेकिल्ला म्हणतो, ओळखतं ना? कुठलं काँग्रेस काय केलंय? कुठलं काय मला एक सांगा, कुठला विकास? 15 वर्ष निवडून बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलानी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती, दररोज एक विषय वेगळा घेऊन तुमच्या भेटीला येत असतो. मी आता तुळजापूर तालुक्यातल्या काटगाव या गावात आहे आणि इथं काटगावमध्ये आता इथं शेतकऱ्याचा मोठा मेळावा सुरू आहे. आणि हा जो मेळावा आहे तो मेळावा अशोक जगदाळे यांनी खास शेतकऱ्यासाठी घेतलेला आहे. नेमकं इथं अशोक जगदाळे आहेत ते तुळजापूर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून इच्छुक उमेदवार आहेत. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी महिलांसाठी कार्यक्रम घेतलेले आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यासाठी मेळावे घेतलेले आहेत. तुळजापूर विधानसभेमध्ये ते सतत कार्यक्रम घेत आहेत. त्यांनी इच्छा सुद्धा व्यक्त केली आहे. मी तुम्हाला त्यांची मुलाखत दाखवलेली आहे. इथं कार्यक्रम आतमध्ये सुरू आहे. ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या समोरच आहे इथं इथं इकडे दाखवा कॅमेरा, हजरत सय्यद वली दर्गा शरीफ काटगाव हे तुळजापूर तालुक्यातलं गाव आहे, काटगाव गाव आहे. आणि या गावामध्ये आता इथं अशोक जगदाळेंनी मेळावा घेतलेला आहे. शेतकरी आलेले आहेत. मेळाव्यात शेतकरी काय म्हणतात आलेले, नेमकं मी तुम्हाला शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया दाखवतोय. मात्र उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूअर्स 2,85,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आता चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती बघायला मिळतील. मी आता इथं इकडं कार्यक्रम सुरू आहे आतमध्ये, इकडे बाहेर पण काय मंडळी थांबलेली आहेत. काय नाव आहे मामा तुमचं? कुठं चालले? माझं नाव दिलीप उमराव कोलते, गाव काटगाव. बरोबर. काय करता तुम्ही? मी शेती करतो. बरोबर. आता हे काय चालू आहे मध्ये इथं? हे आहे शेतकरी मेळावा आहे. कुणाचं आहे तिकडे अलीकडे? अशोक भाऊ जगदाळ्याचा आहे. बरोबर. काय करते ते? ओळख आहे तुमची त्याची? आता ह्या 5 वर्षात ओळख व्हाल ती. काय करतात ते? काय अशोक जगदाळे काय करतात? अशोक जगदाळे एक मुंबईला हे आहे, ते बिझनेसवाले आहे ते, आणि तुळजापूर तालुक्याचा त्यांना विकास करायचा. आणि आमदार त्यांना स्वतःसाठी व्हायचं नाही, या तुळजापूर तालुक्याचा विकास करण्यासाठी व्हायचा आहे. त्यांच्या वडिलांचं स्वप्न होतं की शिक्षक असताना प्रत्येक तुळजापूर तालुक्यात त्यांनी फिरत होते आणि त्यांच्या पगारीतनं थोडं गरीब गोराच्या लेकरावाला मुलाला वह्या देणे, पेने देणे असं करण्यात, म्हणून त्यांची इच्छा पहिल्यापासून समाजकार्याचे आहे. आणि तुळजापूर तालुक्याचं बदल कसं होतंय हे त्यांनी बघत होते. मग त्यांचं स्वप्न हे अशोक भाऊ जगदाळे करायला लागले. आणि कारखान्याचे भाव देत नाही. आता तर बघा सोयाबीनचा भाव 4.5 वरून आणलेत. आता खर्च त्याला 20,000. सोयाबीन व्हायला पावसानं नुकसान झालं आणि सोयाबीन सुद्धा परवडत नाही. नुसतं लबाडी धंदा सगळं व्हायला लागले. म्हणजे सरकारच लबाडी आहे. आश्वासन द्यायचं आणि कामं करायचं नाही. अशोक भाऊ काय आता काय कामं केलीत का त्यांनी आतापर्यंत त्यांचं जर बघायला गेलं तर 10 वर्षाचे असते जवळजवळ 1001 लग्न केले त्यांनी. आणि सामुदायिक लग्न केले, पाण्याचे टँकर दुष्काळात वाटप केले, आणि हे होम मिनिस्टर घेतले, शेतकरी मेळावे घेतले, दवाखाना केले.
आणि कार्यक्रम त्यांनी आमदार नाहीत, खासदार नाही, त्यांना कुठलं पद नाही नसताना सुद्धा एवढी त्यांनी कामं करत राहायला लागले. मग जर आमदार झाले या तुळजापूर तालुक्याचा विकास म्हणजे विकासच होईल असं सगळ्या शेतकऱ्याचं, तुळजापूर तालुक्याचं आई तुळजाभवानी त्यांना आशीर्वादच द्यावा. असे कार्यक्रम घेतले कधी इथं अगोदर कोणी? कधीच नाही. 20-25 वर्षात कार्यक्रम एकही एका आमदारानं घेतला नाही. नुसतं खोटं आश्वासन द्यायचं, नुसतं नारळ फोडाचून जायचं. फक्त इलेक्शन आलं 5 महिने आले की करायचं, परत त्याने बी तिकडंच आणि जनता बी इकडंच. मग आता काय होईल बरं पुढं? विधानसभा लागली तर काय होणार आहे? असे भाऊ निवडूनच येणार 100% जनता त्यांच्या पाठीमागे आहे. काहीच नाही त्यांचं. काय अशोक भाऊचं अशोक भाऊचं आणि काय कार्यक्रम, काय नसताना कार्यक्रम त्यांनी एवढे काय काय केलं त्यांनी? त्यांनी 100,000 लग्न केले. 17-18ला दुष्काळ पडला, पाण्याचे टँकर प्रत्येक गावाला दिले, बोरा मारून दिले. शेतकरी मेळावा घ्या या गावात काय केलं त्यांनी? या गावात लग्न झाले भरपूर. आणि गेल्या 5 वर्षात जवळजवळ 20,000 महिला देवाला नेले. देवाला सुद्धा कोणी इथलं नेलं नाही. बाकीचं नुसतं याचं इलेक्शन पुरतं आणि काम करायचं आणि जायचं. परत मुंबई त्यांनी पुन्हा फोन सुद्धा उचलत नाही. आमदार असेल कोणी बी असेल. मग आता नेमकं पुढं काय होईल? मग आता समजा ही जनता तर ठरविल, याचं अशोक भाऊलाच निवडून द्यायचं ठरलं. काय त्याला तिकीट मिळावं लागेल ना? पण तिकीट 100% मिळेल. कसं मिळेल? महाविकास हा आघाडी तर काँग्रेसचा बालेकिल्ला आहे ना. काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. बरोबर आहे. काँग्रेसचं इथून आतापर्यंत 15 वर्ष काँग्रेसचे आमदार होते इथं. बरोबर आहे. 15 वर्षी काँग्रेसची जागा होती, ही बी बरोबर आहे. 15 वर्षाची जागा ही बरोबर होते. आता अशोक भाऊला तिकीटच मिळणार का? ते जनता महाग आहे, दुसऱ्याला देऊन जागा घालविणार आहेत का? 100% जर जागा जर अशोक भाऊला जर नाही दिली तर मग महाविकास काँग्रेसला जागा कुठली देणार आहे जिल्ह्यात? तुळजापूर तालुक्यात देणार. काँग्रेसला हां. काँग्रेसला कुठली जागा आहे? ही तर काँग्रेसचा बालेकिल्ला ना. काँग्रेसला 2च जागा होत्या जिल्ह्यामध्ये. आता सध्या काय झालेलं आहे? तुळजापूर एक आणि उमरगा एक होती. हा, तुळजापूर उंबरगा बरोबर आहे. तुळजापूर तालुक्यात आता आमचे काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण साहेब होते. मग त्यांनी काय कारणामुळे आता त्यांचं वय 25 वय होऊन गेलं. त्यांनी एक सांगितलं की आम्हाला मुलाखत दिली मधुकरराव चव्हाणांनी की आम्ही पण तयार आहेत, इच्छुक आहेत. त्यांना आता 20-25 वर्षे त्यांना निवडून दिले. मग आता त्यांच्या आता ते ठकलेत. त्यांच्या बरोबरचे अशोक भाऊ जगदाळे, त्यांना तिकीट द्यावं. सगळे तुळजापूर तालुक्याचा विकास आहे. जर नाही जर तिकीट दिलं त्यांना अशोक भाऊला तर महाविकास आघाडीचं काँग्रेसची सीट ही जागा दुसऱ्याला जाते. ही 100% गॅरंटी आहे. कुणाला जाते दुसऱ्याला? दुसऱ्याला म्हणजे विरोध पक्षाला जाणार असं होणार नाही. का बरं? म्हणजे अशोक भाऊ एवढे काय असे वेगळे काय काम? त्यांचे कामच तसे आहेत अशोक भाऊची जगदाळ्याची. आता काय सांगायला, 1000 लग्न केले, पाण्याचे टँकर दिले, दवाखाना केले आणि असे. मामा काय म्हणाले ते? तिकडे या. काय रानटी म्हणजे काय म्हणले? लग्न केलेत का अशोक भाऊनी? काय इथे गावात केली 16वी. हो का? नाही केली. मग तिथे अशोक भाऊनी काय विकास केला नाही म्हणून? काय केलं नाही म्हणतात त्यांनी? कोण अशोक जगदाळेने केल्याची बोलायला ना. काय केलं का? केलेलं आहे म्हणून सांगावं. मग आता पुढे निवडणूक लागली समजा तर काय होईल? अशोक भाऊचे हो, काय म्हणू नका. कसं काय म्हणतो? कशावर म्हणता तुम्ही? काय ही करते गावातले करते होण्याची गेली की गावातले कार्यकर्ते होण्याची गेली का? काय केलं? जेन मतदान निवडून आले ते होण्याची गेली की. मग आता आव्हान द्यायचं आणि दुसरंच करायचं. आता अशोक भाऊ ओळखी दाखव तुम्ही? हा होय. बरं, बघू इथं नेमकं आता आणखीन पण काय काय नाव आहे तुमचं? नमस्कार. नमस्कार, माझं नाव बाबासाहेब माळे. इथं काय कार्यक्रम आहे मध्ये? इथे शेतकरी मेळावा चालू आहे. कोणाचा आहे? अशोक भाऊने घेतले कुठले शेतकरी. आहेत ते? अशोक भाऊ नळदुकचे आहेत. तुळजापूर काय करतात ते? ते काय सध्या विधानसभेला थांबणार आहेत म्हणून त्यांचं समाजकार्य चांगलं आहे आणि त्यांचा जनसंपर्क जास्त आहे. गेली 15 ते 20 वर्ष. काय नाव आहे पण? माझं बाबासाहेब माळे. माग सर कोणा इकडे पुढे या. तसं का सरकार आला माग इकडे या. लाज झाला बायावली. नाही, सांगा. माझं नाव बाबासाहेब माळे. असं बरं. काय करता तुम्ही? मी इथं शेतीच करतो. बरं, मला सांगा इथं आता मेळावा तर मध्ये चालू आहे म्हणता तुम्ही, काय त्यांचं काम कसं आहे बरं? त्यांचं काम चांगलं आहे, खूप चांगलं आहे. शेतकरी मेळावा घेतात, महिलांसाठी होम मिनिस्ट्री घेतलं आणि महिलांना गेल्या 1-2-3 वर्षाखाली पहिली योजना देवदर्शनची एक ट्रिप काढली होती. अख्ख्या तालुक्यातून त्यांनी महिलांना देवदर्शन, ज्या महिलांना ज्या घरच्याने नेलं नाही पण ते असे म्हणून त्यांना देवदर्शन करून आणलेलं आहे. महिलांना देवदर्शन या मामा, या इकडे या. आणि त्यातून महिला खूप समाधानी असते. मामा काय कार्यक्रम होते कुठं इथं? काय शेतकऱ्याचं आहे आणि काय कोणाचा आहे ते? काय मला नवीन जगदाळे. हं? जगदाळे ओळखी दाखवा तुम्ही त्यांना.
कुणाला नाही हो, मी पहिलेच बघितले आज. बरं मी दुसरीचा आहे, खडकी दुसरीचा. मग अशी शेतकऱ्यासाठी कोणी कार्यक्रम घेतलेत का नाही इकडे नाही नाही हे कोणी घेतलाय मग जगदळ्यानं. काय होईल आता निवडणूक लागली पुढे तर आता काय होतं, काय करायचं ते करतो आम्ही. काय करता सांगा बरं काय करायचं ते करतो. गेल्या बारीला काय केलंय इथं जे कार्यक्रम आता मी सांगू का, गेल्या इलेक्शनला काय केलंय जनतेनं काय केलंय माहित आहे तालुक्यात तुम्हाला? नाही मला नाही माहिती तुम्ही सांगा हा, तुम्हाला नाही माहित. तुम्ही सांगा अरे काय विचारतो तुम्ही आम्हाला? काय काय सांगा विचारून सांगा नेमकं काय आम्हाला काय करायचं ते आम्ही करणार, तुम्हाला सांगत नाही. सांगणार नाही का? नाही नाही अरे सत्यच आहे ना. काय काय करणार बदल करणार आम्हाला पाहिजे त्याला आम्ही देणार. आम्हाला कोण पाहिजे, कोण बरं वाटतंय त्याला देणार. बरं काय वाटतंय बरं वातावरण कसं आहे मग चांगलं आहे. शेतकऱ्यासाठी काय फायदा करणार माणूस कोण आहे अहो आता 5 वर्ष झाली का नाही, किती फायदा केलाय. एक रस्ता नाही नीट, दवाखान्याची सोय नाही. हो, आणि काय सांगावं तर काय काय सांगा की काय ते. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. शेतकरी आज धारावर आहे. हा, मग आता काय मग तेच विचारलं मागापासून तुम्हाला आता काय तर साहेब बदल केलं तर केलं. बघता एवढी बारी ह्यांना कुणाला पाटणं हे दर काय जगदाळ्याला काय एवढं काय केलं त्यांनी ज्याकडे आता बघत आहो काय करतंय का नाही. हा देणार बघा एवढं हा देणार. पण तिकीट त्यांना भेटलं तरच तुम्ही करताल मग दुसऱ्याला भेटेल की कुणाला तर. कुणाला भेटेल अंदाज आता पण हे काँग्रेसचा बालेकिल्ला आहे तुळजापूर तालुक्यात पहिल्याला चान्स नाही. मी सरळ सांगतो का नाही ती सांगा की अहो काय केलंच नाही तर काय. हाय इमा किती वर्ष झालं तुम्हाला नुसतं विचारून घ्यायचं. हाय का इमा मला नाही माहिती हो काय. अनुदान किती गेले मातीला मिळालं शेतकरी. हाय सोयाबीन शेत किती आहे तुम्हाला हा शेत किती आहे तुम्हाला 10 एकर आहे. पोरं काय करते पोरं काय हजमत करते ती. तुम्ही काय करता मी कठीण करतोय. मला एक सांग पोरगा म्हशी राखतय, एक पोरग शेती करतय. हा बरं आता समजा निवडणूक लागली आणि ही जर निवडणूक जर लागली आता ही जागा कोणाला सुटते अजून काहीच माहिती नाही. पण तयारी सगळेच करायला लागलेत. काँग्रेसवाले करायला लागलेत, राष्ट्रवादीवाले, शरद पवार गटाचे, वेगवेगळ्या पक्षाचे करायला लागलेत. इथं अपक्ष पण काही उमेदवार आहेत. अण्णा दराडे पण तिकडे ते रथ घेऊन फिरायला लागलेत. पण नेमकं काय आता ते कसं वातावरण कसं राहील म्हणजे आता प्रत्येक गावाकडे वेगळं वेगळं राहणार. जे त्याला पाहिजे तीच घेणार की. तुम्हाला सांगाय कोण पाहिजे इतके वेळ बोलणार होतो आम्हाला कोण शरद पवार पाहिजे. काय करेल ते करेल म्हातार. हा शेवटचा वक्ताला. तसं नाही आपण तुम्ही त्या मग शरद पवारच का बरं मग हे करायला तुम्ही अहो आज किती वर्ष झालं त्यानं पद भोगलेलं आहे. काय लोकांसाठी केलंय का नाही त्यानं. काय केलंय आज कितीतरी शेतकऱ्यावर कर्ज होतं बिल्डिंगचं माफ केलंय. कुणी केलंय शरद पवारांनी केलंय. कुणी केलंय? हा केलंय का आता कुणी? किती का 1,00,000-2,00,000 करायचं त्याच्यातनं बाहेर काढायची. शरद पवारांना बिल्डिंग खातं माफ केले, क्लिअर केले का नाही विचारावं समजा. ठरविलंय का तुम्ही काय मग हा काय ठरवलं मग काय म्हणलो? काय ठरवलं तुम्ही आता आता काय शरद पवारला निवडून जात. बघा मी थेट दाखवतोय अनकट व्हिडिओ दाखवणार आहे आज तुळजापूर तालुक्यातल्या काटगाव गावामध्ये. इथं अशोक नगरात शेतकरी मेळावा चालू आहे आणि या शेतकरी मेळाव्यात आतमध्ये शेतकरी मेळावा आहे, बाहेर काटगाव मधले लोक आहेत, जनता आहे. कुठले गाव तुमचं? इकडे जाय बाबा कुठं तर जवळ आहे का इथं? बरं दुसरीच्या मामात मध्ये गेलता का? मध्ये गेलता कार्यक्रम? गेलतो की कोणाचा आहे तिथं कार्यक्रम? जगदळ्याला. होय ओळखत त्यांनी. आता इथं जे लोक आलेले आहेत त्या लोकांच्या मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवतोय. आणखीन काय वाटतं बरं मामा इकडे बघा की. हो काय वातावरण कसं वाटतं बरं इथं? तुमचं काय नाव आहे? अशोक जगदाळे साहेब तळमळीचे नेते. तळमळ म्हणजे शेतकऱ्याविषयी आणि गरिबाविषयी तळमळ. गरिबाविषयी गरिबाविषयी तळमळ आणि जनतेविषयी तळमळ आहे त्यांच्यावर. काय होईल पुढे आता? पुढे काय साहेब उभारले तर साहेबाला आपण मतदान करू. जगदाळे साहेब उभारले साहेबाला आपण मतदान. जगदाळे साहेबाला तिकीट भेटेल का राष्ट्रवादीकडून? हे तर तुळजापूर तालुक्यात पाठीमागा समर्थ. काय म्हणले? त्यांच्या पाठीमागे आम्ही समर्थ जनता आहे. कारण आम्हाला जनतेला महिलाला सपोर्ट केला, सगळ्याला सपोर्ट केला. पुन्हा गावात काय केलं मला सपोर्ट त्यांनी? महिलाची ती काय काय काढलं मामा? यात्रा. काय नाव आहे तुमचं? इस्माईल शकाताल. कशाची यात्रा काढली? देवदर्शन कोणी केलं? जगदाळे साहेबांना. होय काय म्हणले?
तुम्ही जावा ना पलीकडे आता सरका तुमचं झालं तुमचं जावा तुम्ही काय म्हणले जगदाळे साहेबांना देवदेव करायला लावले समजायला तुम्ही ओळखीत का त्यांना गावात आमदारला रोजगार ओळखीते तिथं देव दर्शन केलेच की त्यांनी बायाला निघून कुणी अशी भाऊ जगदाळ्यांनी जसा आहे तसा व्हिडिओ दाखवा आपण बी बघूया लोक काय म्हणतात काय म्हणले हा? मेंढक्याचा धाराशिव मधनं मेंढक्याचा माणूस आम्ही रात ना दिवस काम करायला मेंढक्याचं बरं मग काय झालं पुढं मेंढ्याची पिल्ली मेली अशोक जगदाळे पलवानगी केला आम्ही कुठं कोल्हापूरला मी अंबादास आणि अशोक जगदाळे निवडून देणार आम्ही माळावरनं तर अंबाईकर नगरनं का बरं माझा विश्वास आहे त्याचा हा विश्वास होय हो काय मामा होय मामा काय सांगा बरं इथं कार्यक्रम चालू आहे आता मध्ये. सारखं झालं थोडं. अजून काय कार्यक्रम चालू आहे मध्ये? विषय कार्यक्रम नाही त्याने सर्व कष्ट करायला ती कोण करायला लागले अशोक जगदाळे राहण्याचं काम चांगलं आहे हा राहण्याचं काम चांगलं आहे मग अशोक भाऊचं काम चांगलं नाही का आहे चांगलं स्वतः करायला मग शेवटी काय होईल काय वाटतं तुम्हाला शेतकऱ्यासाठी कार्यक्रम घेतात ते अशोक जगदाळे कार्यक्रम ठेवला शेतकऱ्यांना काय काय शेतकरी सांगा काय झालं शेतकरी काय मिळत झाले काय करायचं मग आता निवडणूक लागली तर काय होईल मग आता जनतेचं कौल आहे ते काय नेमकं अंदाज तुमचा काय होईल अंदाज कर महाविकास आघाडीचा आता तुम्हीच म्हणलं की काम राहणार दादा चांगले केले चांगले केले विचार चांगले केले पण आता कसं आहे जनता बदलली आहे का बरं बदलली जनता बीजेपीला संपवायचं हा बीजेपीला करणार जीएसटी ह्याच्यामुळे हा मामा काय म्हणलं तुम्ही मगात बोलायचं राहिलं काय म्हणले आम्हाला थोडं बोला की काय नाव आहे तुमचं मामा विठ्ठल भारती गाव तुमचं कोणतं आहे काडगाव. या उजाळा द्या इकडे आपण जरा शूटिंग करू असं भिवून भिवून का चालला तुम्ही काय नाव हा मग भ्यायचं नाही हे काय हा, काय बिंदास बोला बरं सांगा बरं कसं आहे दर्शन इकडे बाहेर घेऊन गेलते दर्शन चांगले मिळालं कोण गेलत अशोक जगदाळेचं काम चांगलं आहे लोक म्हणतात की आता हे नवीन आहेत काय यांचं काय करायचं नाही काम चांगलं आहे विचार चांगले आहेत देवची काय होईल मग पुढे आता काय येथे जे निवडून काय होय तुमचं काय नाव आहे विठ्ठल भारती काय करता तुम्ही मजूर करतो शेतमजुरी काय म्हणले शेतीमध्ये तुमचं सांगा ना अशोक भाऊचं काम चांगलं आहे त्यांनी सगळे काम करते व्यवस्थित होय काय अशोक भाऊचं काम चांगलं आहे पण ह्यांना जरांच्या पात्याला पाठिंबा दिला तुळजापूर तालुक्यात पेचचा किंवा गॅरंटी नाही जरांच्या पात्याच्या विरोधात जाऊन होय बरोबर आहे काय जरांगे पटलाच्या विरोधात जाऊन समोर कोण गेले जरा पडल्याची गेली नाही ते अजून हे नाही ते. आरक्षणासाठी ठाम निर्णय ह्या ह्या तुळजापूर तालुक्यात तुळजापूर तालुक्याचा जो अशोक भाऊ आमच्या जिल्ह्यात उस्मानाबाद जिल्ह्यात एक नंबरला दिलं त्या भारतात कोण जनतेने कोणाला ओमराजे निंबाळकरला खासदार केला पण त्यांनी स्वतःचा ठाम निर्णय घेणार ती त्यांनी स्वतःला ठाम निर्णय घेणार ओमदादामुळे आम्ही पूर्ण सपोर्ट केला बाकी काही नाही ओमदादामुळे सपोर्ट करला कोणाला जगदाळे अशोक भाऊला काय म्हणले अशोक भाऊ ओमदादामुळे आम्ही सपोर्ट केला सपोर्ट करणार आहेत त्यांनी 100% निर्णय घ्यावा अजून मी काय सांगायला फक्त काय राजनाथाचं फक्त काम कायच नाही का फक्त काय राजनाथाचं काम काय ऐकाय की फक्त बोला 4 माणसाला लोकांना घेऊन गाव चालवण्याचं काम आहे सर्व जनतेसाठी काही नाही सर्व जनतेसाठी काही नाही रस्त्याची मंजुरी नाही इकडे रस्त्याची मंजुरी नाही रोड नाही नीट जायला पेशंट जर दवाखाना सोलापूर जायचं तुला दचक्यानं वर जावं अशी रस्ते आहे ती. आता हे अशोकचा कार्यक्रम चालू आहे ना चांगला आहे कार्यक्रम होय. हा चांगला काय बोला होईल मग पुढे आता निवडणूक लागली तर त्याने इकडे निवडून कोण त्याने कोण हे नाही जगदाळे होय काय नाव आहे तुमचं माझं नाव अंबादास गणपती माळी काडगावचा एक सामान्य कार्यकर्ता शेतकरी आहे येणाऱ्या निवडणुकीत आम्ही अशोक भाऊला भरघोस मताने निवडून देऊ का बरं देऊ त्यांना शेतकऱ्यासाठी काय बी करायला तयार आहे ती आणि महत्वाचं म्हणजे जी
शेतकऱ्याशी येणारी प्रश्न आहे ती आणि गावच्या महत्वाचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न डुकराचा ती मार्गी लावण्याचं काम त्यांनी करणार आहेत. काय डुकराचा प्रश्न गावठी डुकरं असतील किंवा पाळीव डुकरं असतील त्यांचा महत्वाचा प्रश्न आहे ती त्यांच्या माध्यमातून आपण तो प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि येणाऱ्या विधानसभेत आशाभाऊ जगदाळेला भरघोस मत देऊन निवडून देणार आहोत. काय नेमकं त्यांनी एवढं काय काम केलं मग? आशाभाऊ जगदाळे काय काम करत नाही असं नाही. प्रत्येक गेल्या 5 वर्षापासून त्यांनी शेतकऱ्यासाठी म्हणा, विद्यार्थ्यांसाठी म्हणा, दिहाडी मजदुरासाठी, डीपीचा कुठला प्रश्न सोडला नाही असं नाही. प्रत्येक प्रश्नावर त्यांनी अभ्यासपूर्वक अभ्यास करून तो प्रश्न सोडवण्याचं काम केलंय. त्यामुळं आम्ही येणाऱ्या विधानसभेत आशाभाऊ जगदाळेला 100% आणि ज्या पद्धतीनं लोकसभेत ओमराजेला लीड मिळली त्यापेक्षा डबल लीड देण्याचा प्रयत्न करू आणि गावात नाही त्या पद्धतीने लीड देण्याचा प्रयत्न करू. बघा हे तुळजापूर तालुक्यातलं काटगाव आहे. या काटगावमध्ये इथं मध्ये मेळावा चालू आहे. इथं दर्गा आहे. या दर्ग्याच्या प्रांगणामध्ये त्यांचा मेळावा चालू आहे शेतकऱ्याचा आणि शेतकरी इथं बाहेर आलेले आहेत. नेमकं या गावातले लोक परिसरातले शेतकरी त्या मेळाव्याला आलेत. नेमकं काय म्हणतात आणि त्यांचं काय मत आहे थेट आपण जाणून घेणार आहेत. काय नाव आहे तुमचं बाबा? हा काय म्हणले? त्यांचं जाऊ द्या, तुमचं बोला. काय नाव आहे सांगा? नाव सांगा मग दुसऱ्याकडे कशाला दाखवलं फोटो? बरं मला सांगा इकडे तुमचं काय नाव आहे? अमुक शेती नागनाथ काय करता तुम्ही? शेती करतो आम्ही. बरं मला सांगा आता इथं अशोक भाऊचा मेळावा चालू आहे मध्ये, बरोबर आहे का नाही? मग ही असे मेळावे याच्या अगोदर कोणी घेतलीत का? नाही कोण घ्यायला इकडे अलीकडे तुझ्याकडे नाही नकोच आपल्याला. पलटी होऊ शकते आहे पण ते म्हणजे काय होईल? काय सांगायचं होय आमचा अंदाज सांगा की तुमचा अंदाज सांगा. सांगितले कोणाला द्या. आहे का पुन्हा तुम्ही अजून तसंच म्हणता मला? मी काय मी ठरवून ना कोणाला द्यायचं माहिती ते तुम्ही मला जे म्हणलं तुमचा विषय संपला का? संपला आमला आता बाजूला सारखा. काय नाव काय तुमचं? जय महाराज. वैजनाथ धर्मराज बिराजदार. इथंच राहतो, काडगाव मध्येच राहतो. काय करता तुम्ही? मी पुण्यामध्ये रिक्षा चालवतो. सर्वसामान्य मी सैनिक आहे. मी लय मोठा नाही, सर्वसामान्य एक शिवसैनिक आहे. तिथे कार्यक्रम चालू आहे इथं का? गाव तुमचं हेच आहे का? हा हेच आहे माझं प्रॉपर गाव दिवशिंगनेळ आहे. तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. बरं आता इथं कार्यक्रम चालू आहे म्हणजे हा काय आहे कार्यक्रम? अशोक जगदाळे साहेबांचा कार्यक्रम आहे. शेतकऱ्यासाठी मेळाव्यासाठी शेतकऱ्यासाठी कार्यक्रम ठेवलेला आहे. काय वाटतं तुम्हाला या कार्यक्रमाबद्दल? आता निवडणूक येणार आहे पुढं. 1 नंबर. 35 वर्षात कुठल्याही प्रतिनिधींनी असा मेळावा घेतला नाही. 35 वर्षात आजपर्यंत जेवढे बी आमदार झाले शेतकऱ्यासाठी साधं कुठलंच मेळावा घेतला नाही. ह्याच्याकडे सत्ता नसताना आमदार नसताना हा स्वखर्चाने मेळावा घेणारा हा एकमेव तालुक्यातला माननीय अशोक भाऊ जगदाळे साहेब एकच नेता आहे. काय होईल पुढे मग आता? पुढे काय होईल? अशोक भाऊ 100% आमदार होणार. महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? महाविकास आघाडी- ऐका स्वतंत्र लढणार आहेत, वेगवेगळ्या पक्षात लढणार आहेत. महाविकास आघाडी का महाविकास आघाडी महायुती असं काही वेगळं महाविकास- पक्ष वेगवेगळे लढणार आहेत अजून काही निश्चितच नाही. विकास आघाडीकडूनच लढणार आणि महाविकासाकडे तिकीट मिळणार अशोक भाऊला. तिकीट मिळालं तरच ना. 100% मिळणार. कशावरून मिळणार? त्यांचं सामाजिक कार्य बघून जनताचे कमेंट आहेत. अशोक भाऊलाच तिकीट द्या. आपण इथं काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणतो ओळखतो ना. कुठलं काँग्रेस काय केलंय? कुठलं काय केलं? मला एक सांगा कुठला विकास? 15 वर्ष निवडून कसं दिलं लोकांनी? कुठे निवडून दिलं? मधुकरराव चव्हाणाला 15 वर्ष निवडून कसं दिलं? आता काँग्रेस नाही. चूक झाली. चूक झाली काय विकास काय केले? काम करते म्हणून जनता निवडून दिले. 15 वर्ष निवडून कसं दिलं? बघितले की लोक आता देत नाही निवडून. आता कुणालाच देत नाही, फक्त महाविकास आघाडी. बाकीचे लोक पोतभर नारळ घ्यायचं आणि उद्घाटन करायचं आणि तिकडेच जायचं आणि तसंच काम आहे. फक्त लोकांना आशा दाखवायचं, लोकांना मूर्ख बनवायचं. लोक आता लय हुशार झालेत, लक्षात घ्या. मूर्ख बनवलं लोकांना. हे प्रतिनिधींनी जे चालू प्रतिनिधींनी सांगा ना. आता काल परवाच एक रोडचं नारळ फोडले. काम चालू आहे म्हणले, लक्षात घ्या. आम्ही त्याच रोडने येतो. काम कुठं आहे? फक्त केले उद्घाटन, नारळ फोडले, जमला विषय. कोणी केलं उद्घाटन? चालू प्रतिनिधी आमदारने केले. कुणी म्हणजे चालू प्रतिनिधी कोण आहे तालुक्याचा आमदार? काय म्हणले? रोड खोदावला. चालू प्रतिनिधी कोण आहे? कोण इथे आता आमदार सगळ्यात जिल्ह्याला तालुक्याला माहित आहे. त्यांच्या जवळजवळ सगळीकडे कुठे बी जावा, उद्घाटन करायचं, नारळ फोडायचं, संपला विषय. एवढं काय होईल मग नेमकं? तुम्ही तर म्हणता आता तिकीट मिळणार आहे ना सगळं. अशोक भाऊलाच मिळणार तिकीट.
एवढं कसं सांगाल अहो कॉम्पिटिशन आहे, जनतेचे एवढे कमेंट गेलेत. जनता म्हणाली अशोक भाऊला तिकीट द्या, जनता म्हणाली बाकी कोण नाही, त्यांनी सुद्धा नाही, जनता उठाव करायला आहे. लोक कंटाळली ते, लोक कंटाळे, जनता कंटाळीत लोक. थांबा तुम्ही, आपण परत त्यांच्याकडे येऊ. आपण काय म्हणा तुम्ही? माझं म्हणणं नाही, आमच्या महायुतीचं कुणाला तिकीट देऊ, महाविकास आघाडीचं कुणाला तिकीट देऊ, त्यांचा इमानदारीनं प्रचार करू आम्ही. पुन्हा बी काय म्हणले? ठाकरे गट आहे त्याच्या मागे कुणाला बी तिकीट मिळू, धीरज पाटलाला मिळू, अशोक दादाला मिळू, चव्हाण साहेबाला मिळू, इमानदारीने प्रचार करणार. काय म्हणला तुम्ही मामा? मग काहीतरी बोला होता की या पुढे या पुढे या. काय म्हणला? काय म्हणले? काय म्हणले? काय मी काय बोललो की आता काहीतरी म्हणाल काय म्हणले तुम्ही आता? बरं मला सांगा, आता ही सगळं तुमचं खरं आहे, पण तिकीट मिळालं तरच आहे अहो ना. तिकीट मिळतेच की, मिळायचं का सवाल? काय सवाल आहे त्यांचे? अहो वरचे प्रतिनिधी आहेत ना, सगळे निरीक्षक ना, हे सगळे बघतात या तालुक्यात काय चाललंय का नाही. सोशल मीडिया फेसबुक, आता काही लोकांना मूर्ख काढायचं नाही, जनतेत काम जाऊन कोण करायलंय सगळं कळतंय ना. सलग नळदुर्गच्या सलग 10 वर्ष नगराध्यक्ष येते, नळदुर्गचे सलग 10 वर्ष नगराध्यक्ष येते. मग काम केल्याशिवाय निवडून देतात का जनता त्यांना? तुमचं काय नाव आहे? हा, माझं वैजनाथ बिराजदार. तुम्ही कुठले आहेत? प्रॉपर कुठले आहेत तुम्ही? प्रॉपर दिवशिंगा नळ. मी राहतो काडगावात. सगळेजण मला टोपण नाव भाऊजी म्हणते. तुम्ही या गावचे लाडके भाऊजी आहेत का? लाडके भाऊजी अरे वाटते वा. कोणी मला लाडके भाऊजी मी एवढं गावानं प्रेम दिले. माझ्या गावानं मला प्रेम दिलं नाही जास्त, पण या काडगावने प्रेम दिले मला जास्त. सासरवाडीत प्रेम जास्त. हा लय प्रेम आहे, सगळे माणसं मला प्रेमळ आहे तिथं, लक्षात घ्या. हा ही सगळे माझे मेवणेच आहो मी. लाडके भाऊजी लय बडबड करा. लय बडबड करू नका. ऐका सांगतो मी सांगतो, कुणाला बी तिकीट मिळू द्या, कुणाला महाविकास आघाडीला तिकीट मिळालं, इमानदारीने आम्ही प्रचार करणार. बघा इथं अशोक जगदाळेचा मेळावा काटगावमध्ये, तुळजापूर तालुक्यात मेळावामध्ये चालू आहे. बाहेर लोक जमलेले आहेत. लोकांची काय प्रतिक्रिया इथे मी तुम्हाला दाखवतो. काय म्हणले? कामाची मला माहिती होती, त्यांचे कामं सांगतो ना काय काय केले त्यांनी. सांगा बरं. कोरोनाग्रस्त संकट काळामध्ये लोक असं भिवून घर असं बसवत होते, पण एका भाजरानं, या वाघानं, अशोकभाऊ जगदाळे साहेबांना सगळ्या गरजवंताला धान्य वाटप केलं कोरोनाच्या काळात. दुष्काळग्रस्त जनावरांना चारा, पाणी आणि रुग्णांना मोफत दवाखाना, फिरती दवाखाना. असं कोण आहे भादर मला सांगा? याने आमदार नाही तरी एवढे कामं करताय, आणि आमदार नाही एवढे कामं करताय. कोण? अशोक भाऊ आमदार नाही ते एवढे कामं करताय. मग आमदार झाल्यावर किती कामं करतील हा? आणि सर्वसामान्य कधी गर्व नाही, ठामपणा नाही, साधं सिंपल कोण मी, या काय चाललंय बेटा, काय चाललंय का नाही, असा विचारणार माणूस आहे. असा प्रतिनिधी पाहिजे आम्हाला या तुळजापूर तालुक्याला. अशोक भाऊ थांबणार, बदल घडवणार आणि फिक्स आमदार होणार, विधानसभेत जाणार आणि मग लोकांचे, जनतेचे प्रश्न सोडवणार. होय काय प्रश्न काय म्हणले भाऊजी? तुमच्या गावचे भाऊजी काय ते? मी बाहेर कुठले आहेत तुम्ही? पिंपळा खुर्द. काय वातावरण कसं बरं एकंदरीत? काय सध्या अजून तिकीट जोपर्यंत वाटप होत नाही, तिकिटाचं फिक्स होत नाही, तोपर्यंत प्रचाराचा यंत्रणा सुद्धा थोडी अशी चालणार आहे. ज्या वेळेला महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, यांचं जोपर्यंत उमेदवार क्लिअर होत नाहीत तोपर्यंत यंत्रणा ही कशी रमवायची जनतेला चांगलं कळतंय. ए मामा, काय कार्यक्रम मध्ये इथं? जगदाळे भाऊच आहे. तुम्ही ओळखीता इकडे पुढे या. जगदाळे भाऊ ओळखीता? ओळखी जाऊ घे, तुम्ही मध्ये जाऊ नका, इकडे या. ओळखी जाऊ. मी चव्हाणवाडीचा. इकडे बघा, इकडे. काय म्हणलं तुम्ही? कुठले आहेत? चव्हाणवाडी. बरं, काय कार्यक्रम आहे इथं? हे जगदाळे भाऊचा कार्यक्रम आहे, शेतकरी मेळावा. त्याला तिकीट मिळावं, हा एवढीच इच्छा. येऊन येते हा, कोण? जगदाळे भाऊ. काय एवढं काम तर काय केलं त्यांनी? काहीच नाही. ना करू द्या, पण आम्हाला त्याच्यावर सत्तेवर आणायचं नसताना आम्हाला हे केलेलं आहे. काय केलं तुम्हाला? सत्तेवर नसताना आम्हाला हे केलेलं आहे. त्यानं वैजनाथला नेलंय, तुम्हाला नेलंय का? नेलंय, आमच्या घरातल्याला नेलंय. गेलंय का? हा होय. हा, लोक म्हणते की काय काम केलं नाही, काय तिकडे आम्हाला देवदर्शनाला नेलंय म्हणून ह्याला तिकीट मिळावं. तिकीट मिळालं तर हा, आम्ही त्यालाच निवडून देणार. काय म्हणले बाया? काय नाव आहे तुमचं? अजय सुरडे. बरं, काय करता तुम्ही? पिकअप आपलं. हा, पिकअप. बरोबर. काय वाटतं बरं एकंदरीत राजकीय वातावरण बघितलं तर? पिकअप आहे तुमचं म्हणता, तुम्ही फिरता का सगळे? हो, कुठले कुठले भाडे करता? सोलापूर. काय वाटतं बरं एकंदरीत सगळं तुम्ही असं फिरताय सगळीकडे? आपल्या तर याच्यात तालुक्यात अशोक भाऊला निवडून द्या.
का बरं? सगळं तिने शेतकऱ्यासाठी झटतेत करते. शेतकऱ्यासाठी म्हणजे आता हे पहिला मेळावा आहे, याच्या अगोदर काय केलं त्यांनी? त्यांनी बरेच काय कामं केली ती शेतकऱ्यासाठी. पुढे निवडणूक लागली तर काय होईल आता? आता वरला निर्णय तिने घेतल्यानंतर बोलायचं नाही तसं. जे काय महायुती ते होईल ते महाविकास आघाडीला त्यांनी त्याला निवडून द्या म्हणते. होय, एकनिष्ठ हे करणार. जे काय मिळेल वरनं त्यांचा निर्णय होणार, त्याच्यावर निर्णय घेऊ. मामा अजून काय बोलायचं तुम्हाला? काय नाही काय धाराशिव जिल्ह्यातले आपले बाहेरचे पोरं इथले काम करण्यासाठी बाहेर चालले ते. आता हे अशोक भाऊ जगदाळेने काय सांगितले आपल्याला, आपली पोरं बाहेर जाण्यापेक्षा इथंच काम. आज मीटिंग घेतलेली आहे तुळजापूरला सर. ती आपली ही होती, सभा होती तुळजापूरला. त्यांनी आपल्याला सांगितलं आता 10वी 12वी झालेली पोरं आपण पुणे मुंबई ह्या भागात जातो, तिथले जाण्यापेक्षा आपल्याला पोरं आपल्या आपल्या भागात इथं डॉक्टर म्हणा कारखाना म्हणा हे इथं चालवण्यासाठी आपली पोरं थांबविलेली आहेत. आता हे आपले अशोक भाऊ आपल्या पाठीशी आहेत. आता काय होईल मग पुढे? अशोक भाऊ येणार, 100% येणार. ते काहीच नाही त्यांचं, काय कसं येतील म्हणता तुम्ही? काय येणार आता सांगितले आपल्याला एवढे. आता मंगरुळला दोनदा आले, त्यांची महिलासाठी चांगली सुविधा केली. पुन्हा आता इथं काडगाव मध्ये सुद्धा सुविधा चांगली कराल. ती रोड कुठं कच्ची आहे ती यांनी सुद्धा तक्रार घेतली आहे ती अशोक भाऊने. मग आता हे कामं काय काय केलेत नेमकं ह्या भागामध्ये तुमचे? आतापर्यंत काहीच नव्हते ना त्यांचे. फक्त आता ह्यांना माहीत झालं शेतकऱ्याला भाव नाही, ऊसाला भाव नव्हता. आता इथून चालू केले ना त्यांनी, शेतकऱ्याच्या पाठीशी त्यांना उघडलं. आता काय होईल पुढे म्हणतो? आता काय भाऊ शिवाय काय नाही इथं. भाऊच कोणते भाऊ? अशोक भाऊ. तिकडे तर दुसऱ्या अशोक भाऊच्या महाविकास आघाडीमध्ये सक्षनाताई सालगर आहेत, पुन्हा धीरज पाटील आहेत, मधुकरराव चव्हाण आहेत. ती म्हणाली की आम्हाला तिकीट मिळावं लागतंय. नाही आम्ही त्यातला नेता निवडून चांगला घेऊ. आम्ही त्यातला नेता चांगला निवडून घेऊ. कोणता नेता योग्य वाटतं तुम्हाला मग यापैकी? आम्हाला जगदाळे भाऊ. होय मामा, जगदाळे भाऊ. पुढं मग तुम्ही तंबाखू खाऊन तिकडे चक्कर यायला. लाडक्या बहिणीला पैसे दिले म्हणून आम्ही त्याला बाळणार नाही. काय म्हणलं? आमची लेकरं नोकरीला लागावी, आम्हाला कामं लागावी, बाहेर कामं लागावी. योग्य भाव जाणार. काय म्हणलं? मारायला योग्य भाव द्यावा, हे करावं. लाडक्या बहिणी पैसे घेऊन आमचा उपयोग नाही काय. बरोबर आहे. आमच्या लेकराला नोकरीला होतं कितीला झाले आता तेल पॅकेट. महागाई वाढवून इकडे लाडक्या बहिणी पैसे देतो, आम्हाला मारतो. 1,500 वाढवा घे मालाला, शेतकऱ्याच्या लेकरावाला शेतकऱ्याला नोकरी लावा. आता काय होईल पुढं? तुम्हाला म्हणजे काय म्हणायचं नेमकं? अशोकचे आमदार होणार आहेत. उगा काय म्हणू नका. होणार आहेत. कसं काय म्हणता तुम्ही? कसं काय म्हणतो म्हणजे अहो त्यांचं तिकीटच फायनल नाही अजून, कसं आमदार होणार? तिकीट मिळणार. कुठून मिळणार तिकीट? तिकीट मिळणार की निवडणुकीचं ह्याचं. हा, तुम्हाला एवढी खात्री कसं काय त्यांची? माझ्या सांगतो मी. काय करता तुम्ही? काय करता? शेती करता. बघा इथं. होय, काय कुठून आले तुम्ही? चौरवाडी. काय आहे कार्यक्रम? शेतकरी मेळावा. शेतकरी मेळावा कोणाचा आहे? इकडे बघा, इकडे. अशोक भाऊ जगदाळे. काय करता तुम्ही? काय नाव? राहुल चव्हाण. बरं, काय करता तुम्ही? ट्रक चालवते. बरं, काय वाटतं बरं इथं एकंदरीत वातावरण? शेतकऱ्यासाठी चांगला आहे. या तालुक्यात कसं वातावरण आहे? तुळजापूर तालुक्यात तुळजापूर काय अशोक भाऊ जगदाळे. त्यांनी ओमराजे कैलास पाटील अशोक भाऊ जगदाळे तरी केलीत ना, तर विषय मिटला. तिने एक तिघजण पाहिजे. आज तर काय केलं काँग्रेसनं, काय केलं मधुकरराव चव्हाण, काय केलं आमच्या बापाने आईच्याने, ही सगळे नुसते हातरून पाघडून उतरून गेले. त्यांचं आमदार होते मधुकरराव चव्हाण. काय म्हणलं तुम्ही? मधुकरराव चव्हाण आमदार होते. त्या टायमाला आमच्या आई वडील, आजा आजी सगळी जी आहे ती त्यांच्या पाठीशी होती. आमचं आत्ता सध्याला आता आम्ही बदलले पक्ष. आज बघतो चव्हाण साहेबाच्या मागच होतो. आज बघतो आता सोडलंय आम्ही त्यांचं. कोणाला हे करणार तुम्ही? कोणाच्या मागे जाणार? ओमराजे कैलास पाटील आणि जगदाळे साहेब. अशोक भाऊ जगदाळे नंतर काय त्यांच्याकडे तर काय नव्हतं, ते आमदार बी नव्हतं. कराल ना त्याने, आता कराल ना. काय करायला? कराल ती आता शेतकऱ्यासाठी मेळावा आहे त्यांच्यावर तर नाही. कोंबड्या बकऱ्या मटण देऊन लोकांच्या घरात भांडणं लावायची, लोकांचे संसार मोडाले ना त्यांच्यासाठी. 4 दिवस दारू पाजायची, विषय मिटला. गडी तिकडे ती 4 दिवस. बघा इथं तुळजापूर तालुक्यातल्या काडगाव गावामध्ये अनकट व्हिडिओ जसा आहे
तसाच व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे. विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलची वर 2,85,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा. तुम्हाला गावखेड्यातले असो, शहरातले असो, शासकीय असो किंवा खाजगी असो, राजकीय असो, शासकीय असो, कोणतेही विषय असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो. मी आता तुळजापूर तालुक्यातल्या काटगाव या गावामध्ये आहे. इथं अशोक जगदाळे यांचा मेळावा सुरू आहे शेतकऱ्याचा. या शेतकऱ्याच्या मेळाव्यामध्ये बाहेर परिसरात जे उभारलेले लोक होते, नागरिक होते, या काटगाव गावामध्ये नेमकं काय म्हणाले मी तुम्हाला या गावातला खास अनकट व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे. विषय कसा वाटला नक्की कळवा. असे वेगळे विषय, वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी हुकमत मुलानी, तुळजापूर तालुक्यातलं काटगाव गाव, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.